समोर असलेले माझे गुरु, माझ्या आयुष्यातली पाहिलेला पहिला लेखक कवी आदरणीय पु. ल. देवकर सर, उपस्थित असलेले आपण सर्व सन्माननीय साहित्य परिषदेच्या अध्यक्षा सरोजताई आणि नव्या पिढीचे सगळे लेखक वाचक, दोन तगडे लेखक बोलून गेलेले आहेत आणि त्यांचं बोलणं किती श्रेष्ठ दर्जाचं होतं हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. रमेश शेंगळे उतरातकर यांनी जे प्रगट चिंतन केले ते एकदा ऐकण्यानं समजणार नाही. समोर मला वाटतं या मोबाईलमध्ये त्याचं सगळं रेकॉर्डिंग झालेलं आहे, तर ते तुमच्या बोलीच्या ग्रुपवर टाका, पुन्हा पुन्हा ऐका, म्हणजे मग त्यांनी जे सांगितलं ते आणखी गांभीर्यानं तुमच्या लक्षात येईल, मीही ऐकेल, माझ्याही लक्षात येईल. हे एक वेगळ्या प्रकारचं त्यांचं मनोगत होतं. हे मनोगत अमोलच्या या कविता संग्रहाच्या निमित्तानं ऐकता आलं की मी माझ्यासाठी सुद्धा चांगली भाग्याची गोष्ट समजतो. आसारामनेही त्याच्या पाठीमागे उभा असताना ज्या नेमकेपणानं काही घटना घडत गेल्या ते मांडलेलंच आहे. इथं हो, अमोल हा कुण्याही प्रकाशकांची दारं झिजवायला गेला नाही आणि कुण्याही मित्राला माझा कार्यक्रम घ्या कविता संग्रहाचा म्हणून सांगायला गेला नाही. तरीही मराठीतल्या एका श्रेष्ठ दर्जाच्या प्रकाशकानं त्याचं पुस्तक प्रकाशित केलं आणि मराठवाड्यातल्या आणि परभणीच्या श्रेष्ठ दर्जाच्या दोन संस्थांनी त्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं, जे त्याला काल परवापर्यंत माहीत नव्हतं असं पोटे मी स्वतःच सांगितलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना. पण मित्र हो, त्याचं जे लेखन आहे ते इतक्या दर्जाचं आहे की तो कुणाकडं न जाता, कुणाला काही न मागता, कुणाला काही न म्हटलं सुद्धा ते सतत मोठं होत जाणार आहे. कारण त्याच्या ऊर्जा, स्फूर्ती आणि प्रेरणा इतकी जबरदस्त आहे की जो कोणी ते वाचील तो वेडा होईल, पागल होईल, जर त्याला खरंच कविता कळणारी असेल तर. जे नसणारे जे आहेत त्यांच्या संदर्भात काही बोलण्याचं काही कारण नाही, पण ज्यांना ज्यांना कोणाला कविता कळते त्याला प्रत्येकानं त्याची कविता वाचली तर हे होणार आहे. 2.5 तास झाले तुम्ही बसलेले आहात, म्हणजे कार्यक्रम 2.5 तास झालं सुरू आहे. काही जण त्याच्याही आधीपासून आपण बसलेले आहात आणि एकापेक्षा एक सुंदर मनोगत इथं व्यक्त झालेली आहेत. मी अध्यक्ष आहे, अध्यक्षानं फक्त सगळ्यांच्या भाषणाचं समालोचन करायचं असतं आणि ते जे समालोचन आहे ते समालोचनही करण्याची खरं तर गरज नाही, कारण तुम्ही जाणकार लोक आहात. म्हणजे जेव्हा अध्यक्ष असतो तेव्हा अध्यक्ष बऱ्याचदा हे काय म्हणाले ते थोडक्यात लोकांना पुन्हा एकदा रिपीट समजून सांगत असतो, पण तेही काही इथं सांगण्याची गरज नाही. पण हे जे लोक बोलले त्या बोलणाऱ्या लोकांच्या बोलण्याचे काही संदर्भ मी फक्त तुम्हाला सांगतो आणि मग मला जे काय थोडंफार बोलायचे ते मी बोलतो. आसारामनं त्याच्या बोलण्यामध्ये या कविता संग्रहामधला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्थलांतरितांची दुःख असा घेतला आणि मग त्यानं एक कुठल्या तरी वेगळ्या भाषेमधलं एका महिलेचं गाणं सांगितलं, त्याचा संदर्भ सांगितला, आणखीही स्थलांतरितांचे काही संदर्भ सांगितले. पण स्थलांतरितांच्या संदर्भातले फार जबरदस्त स्वरातले शब्द आपल्या परभणीतल्याच केशव खंडिकनं त्याच्या पहिल्या कविता संग्रहामध्ये आळवलेले आहेत. फार चांगल्या पद्धतीनं ते आलेले आहेत. त्याचं गाव ह्या मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या भागात गेलं आणि त्यांना गाव सोडून जावं लागलं. त्या स्थलांतराचं जे दुःख आहे ते केशवच्या कवितेत फार सुंदर आलेलं आहे. आणि दुसरं स्थलांतरिताचं दुःख आपल्या मराठवाड्यामधल्याच आपला जो संदीप जगदाळे नावाचा पैठणचा कवी आहे, धरणात त्याचं गाव गेलं, त्याला विस्थापित व्हावं लागलं, त्यानेही त्याच्या कविता संग्रहामध्ये ते विस्थापितांचं दुःख फार चांगल्या पद्धतीनं मांडलेलं आहे. त्याची मला आठवण झाली आसारामने तो मुद्दा जेव्हा समोर सांगितला तेव्हा. आणि जेव्हा रमेश बोलत होते आणि ते असं म्हणत होते की त्यांचे आई वडील इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्या मनात आता काय भावना आलेल्या असतील, तर नंतर ते विचारायला पाहिजे त्याने हळून लोकांनाही की बाबा तुम्हाला काय वाटतं या प्रसंगी. पण ते ऐकत असताना मला एक पंजाबी कवी आणि त्याची एक कविता आठवली, सुरजीत सिंग पाथरची. फार सुंदर कविता आहे, आसारामनं ती वाचलेली आहे. आणि मग एक कवी असतो तो सतत कागदावर काहीतरी लिहित असतो. त्याच्या मित्राला हे विचारते की हे काय लिहितो, तर ते सांगतात की हे सगळं दुःख तो त्या कागदावर लिहून ठेवतो. तेव्हा छाती बडवून ती आई म्हणते की पहा हो पहा, मी जिवंत असताना माझा मुलगा आपली दुःख कागदाला सांगतोय.
कागदाला सांगतोय, मी आहे ना जिवंत अजून, आपली दुःख कागदाला सांगतोय तो, इतकी काय आम्ही परकी झालेलो आहोत. कारण आईचा उद्देश असतो की मुलानं प्रत्येक दुःख आपणाला सांगावं आणि त्या प्रत्येक दुःखाचं निवारण आपण करावं. तर हीच भावना त्यांच्याही आई वडिलांची असणार याची मला खात्री आहे. आणि मित्रहो, रमेश इंगळे उतरकरांनी भाषणामध्ये सांगितलं की जर लेखक कवींना लेखक होण्याची वाट नाही सापडली तर ते वेडे होतील. आपल्या साहित्यशास्त्रामध्ये तो सिद्धांतच आहे, तुम्हाला सगळ्यांना तो माहीत आहे की प्रतिभा ही वेळाची बहीण आहे.